ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला आज आनंदाचीच बातमी आली आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आज बैठक घेण्यामध्ये आली आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला। आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रितपणे जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्यामधील आणि देशामधील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी बातमी देण्यामध्ये आली। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या 93 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता कायमचीच संपली असून खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या हप्त्याची गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही वाट बघत होता, जो की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता, बघा सरकारने आता निर्णय घेतला आणि शेतकऱ्याला आता दिलासा मिळत आहे। बघा सध्या या ठिकाणी एल न्यूनचं वर्ष असल्यामुळे, पावसाची कमतरता असल्यामुळे सरकारने आता निर्णय घेतला। शेतकऱ्याला बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची कमतरता भासत होती, म्हणून आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये एक हप्ता नाही तर दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही हप्त्याची गरज असल्यामुळे आता शेतकऱ्याला लाभ मिळत आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून हप्ते वितरित करण्यामध्ये येत आहे। बघा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी किंवा या ठिकाणी सूचना देखील देण्यामध्ये येत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, सरकारने सांगितलं आहे टप्प्याटप्प्याने DBTच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि येणाऱ्या पुढील हप्त्यामध्ये पुन्हा या ठिकाणी वितरण होणार, म्हणजे की एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आता म्हणावी लागेल। बघा गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही वाट बघत होता, पैसे आज येतील किंवा उद्या येतील, अशा प्रकारच्या सर्व चर्चा आणि बातम्यांना आता पूर्ण विराम मिळाला आहे। कारण मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या माध्यमातून निधी वितरणाचे आदेश आता स्पष्टपणे देण्यामध्ये आले आहे। DBTच्या माध्यमातून हे पैसे थेट खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा त्याचनंतर शेतकरी बांधवांनो, सरकारने एक अट घातली आहे, KYC अट तिथील असेल। बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुमची KYC झालेली असावी तरच तुमच्या खात्यामध्ये लाभ मिळणार। बघा जर तुमची KYC झालेली नसेल तर तुम्हाला नक्कीच अडचण येणार, असं स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। तर मग राज्यामधील ज्या 16 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचे एकत्रित 4,000 रुपये सर्वात आधी जमा केले जात आहे, त्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर ही जिल्ह्यांची यादी पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। हो शेतकरी बांधवांनो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाभाची खात्रीशीर माहिती मिळणार आहे। बघा कोणाची आता फसवणूक होणार नाही। जे शेतकरी बांधव पात्र आहे अशा प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे। लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता
आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता सरसकट सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी मिळणार नाही. जे शेतकरी बांधव या योजनेच्या नियमानुसार खरोखर पात्र असतील आणि ज्यांच्या अर्जामध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी नसेल किंवा चूक नसेल बघा, त्यांच्याच खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत. हे आता आपण आवर्जून लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांच्या प्रतीदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाला खऱ्या अर्थाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम शासन सध्या करत आहे. मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून बँकांकडे निधी आधीच वर्ग करण्यामध्ये आला असून आता हा निधी थेट लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वैयक्तिक पोहोचताना दिसत आहे. त्यामुळे आता वारंवार बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची चिंता आता मिटली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयाप्रमाणे हे हप्ते नियमितपणे वितरित केले जात असतात. सध्याच्या टप्प्यामध्ये देखील हे दोन्ही हप्ते एकत्रित खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकऱ्याला आता बी बियाणं खरेदी करण्यासाठी चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळताना सध्या दिसून येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे की जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. कारण की शेतकरी बांधवांनो, यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या 5 पात्रता निकषामध्ये बसणं अनिवार्य आहे, ज्याची पडताळणी आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे. पहिली पात्रता म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असणं आता आवश्यक आहे. दुसरी अट सरकारने घातली, तुम्ही नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचे नोंदणीकृत असायला हवे. या अटी पूर्ण करणाऱ्या प्रामाणिक शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये खटाखट आता दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येत आहे. तिसरी पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली आहे. बघा, तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असणं आवश्यक आहे. आणि चौथी अट म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा नोकरीला नसावा असं सरकारचं म्हणणं आहे. तसेच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त व्यक्ती लाभार्थी नसावे असं सरकारने सांगितलं. तर शेतकरी बांधवांनो, अशा कडक नियमांमुळे केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यालाच लाभ मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यामध्ये येत आहे. तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बघा, जिल्ह्यांचा जर यादीचा विचार जर आपण केला तर सरकारने यादीनुसार या ठिकाणी सांगितलं आहे की वितरण होणार आहे. आत्ता बघा, जिल्ह्यांच्या यादीमध्ये सर्वात अगोदर पहिला जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की परभणी जिल्हा. त्यानंतर बीड जिल्ह्याचा समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर आहे अकोला जिल्हा, त्यानंतर धाराशिव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे काम सुरू झाले आहे. या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील टप्प्याटप्प्याने वाटप करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही आता स्पष्टपणे चेक करायचं आहे. जर नाव निघत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ते आता जमा होणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हे बघा, सरकारने सांगितला पुढील जिल्हा तो म्हणजे की अहिल्यानगर. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर अहिल्यानगर जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावं लागेल. म्हणजेच की अहमदनगरसुद्धा आपण म्हणू शकतो. आता बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की नांदेड आणि त्यानंतरचा आहे नंदुरबार. हो, आता ज्यांना नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी देखील अनेक दिवसांची प्रतीक्षा आता सरकारने संपवली आहे. या जिल्ह्यामधील प्रमुख बँकांमध्ये निधी प्राप्त झाला असून शेतकऱ्यांनी आपले बँक खाते एकदा तपासून घ्यावे. बघा, ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय आता मिळणार आहे.
आज स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. कोणताही शेतकरी बघा जे की पात्र आहे असा शेतकरी आता या योजनेपासून वंचित राहणार नाही, कारण ही योजना शेतकऱ्याच्या हक्काची योजना आहे. शेतकऱ्याचा सन्मान निधी आता शेतकऱ्याला मिळत आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, याच व्यतिरिक्त बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली बघा या जिल्ह्यांमध्ये देखील नमोचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेसा निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 4,000 रुपये लवकरच पूर्णपणे जमा केले जात आहे. शेवटी शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने एक अट सांगितली आहे. ती अट जाणून घेणं प्रत्येक शेतकरी बांधवांना महत्त्वाचं आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, आपले फार्मर ID कार्ड काढून घेणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. बघा ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत फार्मर ID कार्ड काढलं नाही अशा शेतकऱ्याला 100% अडचण येणार आहे. त्यामुळे फार्मर ID कार्ड नक्कीच काढून घ्या. बघा सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आली आहे. तुम्हाला या ठिकाणी फार्मर ID कार्ड काढावंच लागणार. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जर का या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर चिंता करू नका. पुढील येणारी यादी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.